जातो. म्हणजेच पैशाच्या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी लागू पडतोय. सरकारच्या वाढीव खर्चापासून मिळणारी पैशाची सीमांत उपयोगिता ही घटत जाते. हे या कोष्टकावरून लक्षात येतं आणि याच कोष्टकाचा वापर करून आपण पुढे ग्राफ काढलेला आहे. तर ग्राफचा जर विचार केला तर बघा, 1 कोटी खर्च सरकारने केला आहे OX अक्षावरती. 1 कोटी खर्च केला तर OY अक्षावरती 25 इतका लाभ मिळतोय. 1ला 25 लाभ मिळतोय. प्लॉट पडतोय 25 वरती. पहिला पॉईंट मिळतोय 25चा. 2 कोटी रुपये सरकारने खर्च केले तर 20 इतका लाभ मिळतोय. दुसरा पॉईंट 20चा मिळतोय. 3 कोटी रुपये सरकारने खर्च केले तर 15 इतका लाभ मिळतोय. तिसरा पॉईंट 15चा मिळतोय. 4 कोटी रुपये खर्च केले 10 इतका लाभ मिळतोय आणि 5 कोटी रुपये खर्च केले तर 5 इतकाच लाभ मिळतोय. म्हणजे सुरुवातीचा लाभ 25 आहे आणि शेवटचा लाभ 5 आहे. हे सगळे बिंदू जोडले तर आपल्याला एक वक्र मिळतो. तो वक्र म्हणजेच लाभ वक्र होय. आणि तो कसा आहे तर डावीकडून उजवीकडे घटत जाणारा आहे. सरकारच्या खर्चाच्या वाढीबरोबर समाजाचा लाभ हा घटत जाणारा आहे. कारण का पैशाच्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिताही घटत जाते. म्हणून लाभ वक्र कसा असेल तर लाभ वक्र हा घटत जाणारा असेल. आता यानंतर दुसरा व्यवहार विचारात घ्यायचा आपल्याला, तो म्हणजे सरकारचे उत्पन्न. आता सरकार करामार्फत उत्पन्न मिळवतं. सरकार कर समाजावरती लावतं आणि समाजावरती कर लावले की समाजाकडचा पैसा कराच्या माध्यमातून सरकारकडे येतो. म्हणजेच कर लावले की समाजाला त्याग करावा लागतो. पैशाचा त्याग करावा लागतो. म्हणून मी पुढं मांडले सरकारचे उत्पन्न ऑब्लिक कर म्हणजेच काय असेल तर समाजाचा त्याग असेल. समाजावर ज्या प्रमाणात तुम्ही कर लावाल त्या प्रमाणात समाजाला जास्त त्याग करावा लागेल. पण या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा विचार करायचा आहे आणि त्याची मांडणी अभ्यासायची आहे. आता बघा, सुरुवातीस आपल्याला विचार करायचा सरकारचं उत्पन्न ऑब्लिक कर. सरकारने सुरुवातीस 1 कोटी रुपये कर लावले. तर 1 कोटी रुपये कर लावले समाजावरती तर समाजाला फारसं त्याग करतोय असं वाटत नाही. समजा समाजाजवळ 25 कोटी आहे, त्यातले 1 कोटी रुपये काढून घेतले तर 1 कोटी रुपये फारसे वाटणार नाहीत. म्हणून समाज काय म्हणतोय याचा जो झालेला त्याग आहे तो कमी आहे. किंवा 5 कोटी रुपयामधून 1 कोटी रुपये गेले तर तो वाटणारा त्याग कमी वाटतो. समाजाजवळ 5 कोटी रुपये आहेत आणि 5 कोटी रुपयामधले 1 कोटी रुपये जर कमी झाले तर तो जो त्याग वाटतो तो त्याग कमी असतो. म्हणून सुरुवातीस 1 कोटी रुपये कराद्वारे सरकारने घेतले तर समाजाला त्याग 5 इतका करावा लागतो. परंतु 5 कोटी रुपयामधले 2 कोटी रुपये कराद्वारे सरकारने काढून घेतले म्हणजे दुप्पट काढून घेतले. समाजाचा त्याग पण दुप्पट होईल म्हणजेच 10 होईल. 1 कोटी रुपया समाजाला त्याग 5 इतका करावा लागतो तर 2 कोटी रुपयाला समाजाला त्याग 10 इतका करावा लागतो. म्हणजे जसजसं कराची रक्कम वाढत जाईल तसतसा समाजाला पैशाचा त्याग जास्त वाटतो. म्हणजे पैसे कमी असताना त्याच्यावर जर टॅक्स लावला तर समाजाला त्याग जास्त वाटतो पैशाच्या संदर्भात. म्हणून कमी रकमेवरती कर वाढवत जाऊ तसं समाजाचा त्याग हा वाढतच जाईल. सुरुवातीचा 1 कोटी रुपये असताना समाजाला त्याग कमी वाटतोय, पण 2 कोटी 3 कोटी 4 कोटी जसा कर वाढत जाईल तसं समाजाचा त्यागही वाढत जातो. 2 कोटीला समाजाचा त्याग 10 आहे, 3 कोटीला समाजाचा त्याग 15 आहे, 4 कोटीला समाजाचा त्याग 20 आहे आणि 5 कोटीला समाजाचा त्याग 25 आहे. म्हणजे सरकार जसजसं समाजाच्या पैशावरती टॅक्स वाढवत जाईल तसतसा पैसा समाजाचा कमी होत जाईल आणि त्यावरती टॅक्स बसल्यामुळे समाजाला पैशाचा त्याग जास्त वाटत जाईल. आता ह्याच कोष्टकाचा वापर करून आपण ग्राफ घेतलेला आहे. त्या ग्राफचा थोडासा आपण अभ्यास करू. बघा, OX अक्षावरती सरकारचं उत्पन्न मोजलेलं आहे आणि OY अक्षावरती समाजाचा त्याग मोजलेला आहे. आता लक्षात घ्यायचा 1 कोटी रुपये सरकारने कर लावले तर समाजाचा त्याग 5 आहे. पहिला पॉईंट मिळाला 1 आणि 5च्या मध्ये सेंटरचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट घेतो आपण 2 कोटी रुपये खर्च केले तर 10
त्याग करावा लागते. म्हणजे दुसरा पॉईंट 10चा मिळाला. तिसरा पॉईंट 3 कोटी खर्च केले, 15 त्याग करावा लागतो. 4 कोटी खर्च केले 20 त्याग होतो आणि 5 कोटी रुपये खर्च केले तर 25 त्याग इतका होतो. म्हणजेच सरकारच्या कराच्या वाढीबरोबर समाजाचा त्याग हा वाढत जाणार आहे. म्हणून सगळे पॉईंट जोडले 5, 10, 15, 20, 25 तर एक वक्र तयार होतो. त्या वक्रास आपण नाव दिलं आहे त्याग वक्र. तो कसा आहे तर डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आहे. आता 2 गोष्टींचा आपण विचार केला आहे. एक म्हणजे सरकारचा खर्च आणि दुसरं म्हणजे सरकारचं उत्पन्न अथवा कर. आता 2 गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला 2 गोष्टींच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं आहे की सरकारचा खर्च म्हणजे समाजाचा लाभ असेल आणि सरकारचं कर म्हणजे समाजाचा त्याग असेल. ह्या 2 गोष्टी आपल्या लक्षात प्रामुख्याने आलेल्या आहेत. आता या दोन्ही चार्ट मी समोर घेतलेत तुमच्या आणि त्या दोन्ही चार्टच्या माध्यमातून आपण आता महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व कसं क्लिअर होतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व कोणतं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व म्हणजे काय तर सरकारच्या ज्या आर्थिक व्यवहारामुळे समाजाला मिळणारा लाभ आणि समाजाला करावा लागणारा त्याग समान होतो त्या आर्थिक व्यवहारास महत्तम सामाजिक लाभाची अट पूर्ण होते किंवा महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व पूर्ण होतं असं म्हटलं जातं. आता कोणता आर्थिक व्यवहार आहे की ज्यामुळे समाजाला करावा लागणारा त्याग आणि मिळणारा लाभ समान आहे की ज्या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व पूर्णत्वास जातं ते आपण बघूया. आता पहिला आपण विचारात घेतला पहिला कॉलम ते म्हणजे सरकारचा खर्च आणि सरकारचे उत्पन्न म्हणजे कर असणार आहेत. दुसरा कॉलम आपण घेतला आहे समाजाला मिळणारा लाभ. तिसरा कॉलम आपण घेतला आहे समाजाला करावा लागणारा त्याग. आता पहिला कॉलमचा आपण विचार करतोय सरकारचा खर्च 1 कोटीचा आहे तर लाभ किती मिळते 25 आणि सरकारचा उत्पन्न म्हणजे कर ते किती आहे 1 कोटीचा आहे तर समाजाला त्याग किती करायला लागते 5. आता पाठ्यमागच्या कोष्टकचं मी इथं पुढं कोष्टक घेतलेत बघा. आता सरळ डायरेक्ट मी बोलतो 1 कोटी रुपयाला समाजाचा लाभ 25 इतका आहे आणि समाजाला करावा लागणार त्याग 5 इतका आहे. साहजिकच या ठिकाणी लाभ कितीने जास्त आहे तर 20ने जास्त आहे. समाजाला 20ने जास्त लाभ मिळत आहे. तर सरकारने आर्थिक व्यवहार वाढवला. सरकारने 2 कोटीचा आर्थिक व्यवहार केला. 2 कोटी रुपये केले असता सरकारला समाजाचा लाभ किती 20 आहे 2 कोटी रुपये असताना आणि 2 कोटी रुपयेच असताना समाजाला त्याग किती करायला लागते 10 इतका करायला लागतो. म्हणजेच या ठिकाणी 10 इतका समाजास जास्त लाभ मिळत आहे. कारण का त्याग किती 10 आहे लाभ किती 20 आहे हे दोन्ही मायनस केले तर 10 इतका लाभ 2 कोटी आर्थिक व्यवहारास मिळत आहेत. आता 3 कोटी रुपये सरकारने खर्च केले असता समाजाला 15 लाभ मिळतोय आणि समाजाला त्याग किती करावा लागतोय 15च करावा लागतो. म्हणजे 3 कोटीस समाजाचा लाभ आणि समाजाचा त्याग समान आहे. ही जी आर्थिक व्यवहाराची पातळी आहे या आर्थिक व्यवहाराच्या पातळीत समाजाला मिळणारा लाभ आणि समाजाचा त्याग समान आहे. म्हणजेच या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभाची अट लागू होते किंवा या आर्थिक व्यवहारास आपण महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व असं म्हणू शकतोय. आता पुढे विचार केला आपण 4 कोटी आर्थिक व्यवहारास समाजाला मिळणारा लाभ 10 आहे आणि समाजाला करावा लागणारा त्याग मात्र 20 आहे. म्हणजेच या ठिकाणी त्याग जास्त आहे. 20 - 10 बरोबर 10 त्याग जास्त आहे. त्यानंतर 5 कोटी व्यवहारास समाजाचा लाभ 5 आहे आणि त्याग मात्र 25 करावा लागतो. म्हणजे 20ने त्याग जास्त आहे. म्हणजे 4 आणि 5 कोटीच्या आर्थिक व्यवहारात समाजाला त्याग जास्त करावा लागतो तर 1 आणि 2 कोटीच्या व्यवहारात समाजाला लाभ जास्त मिळत आहे. पण मधली जी पातळी आहे आर्थिक व्यवहाराची 3 कोटीची त्या 3 कोटीच्या आर्थिक व्यवहारास मात्र समाजाला मिळणारा लाभ 15 आहे आणि समाजाला करावा लागणारा त्याग मात्र 15 आहे. हे दोन्ही समान असेल तर त्या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व पूर्ण होतं असं मत या डाल्टननी मांडलेलं दिसून येतं. आता हे जे कोष्टक आहे ह्या कोष्टकाचा ग्राफ आपण अभ्यास करू
तो ग्राफ बघा, मी तुमच्या पुढे मांडला आहे, कोष्टक पण मांडलं आहे आणि ग्राफ पण मांडलेला आहे. आता याच्यात बघा, पहिल्यांदा मी घेतले उत्पन्न म्हणजे कर असणार आहेत आणि खर्च म्हणजे सरकारचा खर्च. ही दोन्ही आर्थिक व्यवहार इथं मी घेतले. त्यानंतर समाजाचा लाभ घेतला आहे आणि समाजाचा त्याग घेतला आहे. 1 कोटी रुपये सरकारचं खर्च केले तर ह्या ठिकाणी 25 लाभ मिळतो आहे आणि 5 हे जरा कोष्टक उलटं झालं आहे, ते आपण परत दुरुस्त करू. पण तुम्हाला मी सांगतो आहे, या ठिकाणी कोष्टक का पाठीमाग कोष्टक आपण बघितलं. आता हे कोष्टक तुम्हाला परत आणखीन एकदा दाखवतो मी. हे कोष्टक आपण बघितले. लाभ 25 आहे, त्यानंतर 20 आहे, घटत चालला आहे, 15 आहे, 10 आणि 5 आहे. म्हणजे लाभ हा घटत जाणार आहे आणि समाजात त्याग कसा आहे तर 5, 10, 15, 20 वाढत जाणार आहे. आता याच्यावरून आपण विचार करू, या कोष्टकाचा विचार करून आपण हे ग्राफ बघू. हा कोष्टक तुम्ही काय बघू नका, थोडंसं चुकलेलं आहे ते. आता या ठिकाणी बघा, 1 कोटी रुपये सरकारने खर्च केले तर 25 इतका लाभ मिळतो. आता लाभ वक्र इथे मी तुमच्या पुढे मांडलेला लाभ वक्र, हा लाभ वक्र. 1 कोटी रुपये खर्च केले तर 25 इतका लाभ मिळतो आहे. 2 कोटी रुपये खर्च केले तर 20 इतका लाभ मिळतो आहे. 3 कोटी रुपये खर्च केले तर साहजिकच 15 इतका लाभ मिळतो आहे. 4 कोटी रुपये खर्च केले तर साहजिकच 10 इतका लाभ मिळतो आहे आणि 5 कोटी रुपये खर्च केले तर 5 इतका लाभ मिळत आहे. हा डावीकडून उजवीकडे घटत जाणारा वक्र आहे. म्हणजे सरकारच्या खर्चाच्या वाढीबरोबर समाजाचा लाभ हा घटत जाणारा आहे. कारण का तर पैशाच्या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, व्यक्तीजवळ पैशाच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतशी वाढीव साठ्यापासून मिळणाऱ्या पैशाची सीमांत उपयोगिता ही घटत जाणार आहे. म्हणून समाजाला मिळणारा लाभ हा घटत जाईल. तो लाभवक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणार आहे. तर दुसरा विचार करणार आहे आपण, तो म्हणजे त्याग वक्राचा. त्याग कसा आहे, 1 कोटी रुपये खर्च केले तर 1 कोटी रुपये कर सरकारने लावले, 1 कोटी रुपये कर सरकारने लावले तर समाजाला 5 इतका त्याग करावा लागतोय. 2 कोटी रुपये सरकारने कर गोळा केले तर समाजाला 10 इतका त्याग करावा लागतोय. 3 कोटी रुपये सरकारने कर लावले तर समाजाला 15 इतका त्याग करावा लागतोय. 4 कोटी रुपये समाजावरती कर लावले तर समाजाला 20 इतका त्याग करावा लागतोय. आणि शेवटी 5 कोटी रुपये कर सरकारने लावले तर समाजास 25 इतका त्याग करावा लागत आहे. मग हा जो सरकारच्या कराच्या वाढीबरोबर समाजाचा त्याग हा वाढत जाणार आहे. म्हणून ते सर्व बिंदू जोडले तर आपल्याला त्याग वक्र मिळतो. पण या दोन्ही वक्रांचं छेदन किंवा इक्विलिब्रियम ई पॉईंट जवळ झालेलं आहे. त्याला संतुलन असं म्हणतात. संतुलन कुठं आहे तर ई पॉईंट जवळ आहे. आणि ई पॉईंटवरती खाली रेष मारली, ही सरळ रेष खाली मारली तर आपल्याला दिसतं 3 कोट. म्हणजे 3 कोट ही जी आर्थिक व्यवहाराची पातळी आहे, 3 कोट आर्थिक व्यवहारास महत्तम सामाजिक लाभाची अट पूर्ण होते किंवा 3 कोट आर्थिक व्यवहारास महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व उपयोगी पडतं. त्याच्या अगोदरचा आपण विचार केला तर 1 कोटी रुपये सरकारने खर्च केला असता समाजास 25 इतका लाभ मिळतो आहे, हा 25 इतका लाभ मिळतो आहे. आणि 2 कोटी रुपये केला असता सरकारला 20 इतका लाभ मिळतो आहे. म्हणजे पहिल्याच्या स्टेजमध्ये 20 इतका लाभ मिळतो आहे आणि दुसऱ्याच्या स्टेजमध्ये 10 इतका लाभ मिळतो आहे. हा जो पॉईंट आहे हा सगळा लाभाचा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे हा सगळा त्यागाचा पॉईंट आहे. म्हणजे डावीकडची बाजू 3 कोटीच्या डावीकडची बाजू आहे ती सगळी लाभाची आहे आणि 3 कोटीच्या उजवीकडची बाजू आहे ती सगळी त्यागाची बाजू आहे. मग 3 कोटी आर्थिक व्यवहारच समाजाने करावेत असं सरकारने 3 कोटीचाच व्यवहार करावा असं मत या डाल्टननी मांडलेले दिसून येतो. कारण का ज्या आर्थिक व्यवहारास समाजाला मिळणारा लाभ आणि समाजाला करावा लागणारा त्याग समान होतो तेवढाच आर्थिक व्यवहार सरकारने करावा, म्हणजे समाजाला जास्तीत जास्त किंवा महत्तम लाभ मिळेल. महत्तम सामाजिक लाभाची अट किंवा तत्त्व आपण अभ्यासलं आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर प्रश्न विचारू शकताय. ओके.